नांदेड़ शहर में एक और आगामी मनपा चुनाव की सरगर्मियां तेज है तो दूसरी ओर मनपा और सार्वजनिक निर्माण विभाग की लापरवाही ने नागरिकों का जीना मुहाल कर दिया है। पुराने नांदेड़ के नावघाट से लेकर जूनागंज इलाके तक पिछले 4 महीनों से ड्रेनेज लाइन और सड़क निर्माण का कार्य कछुआ गति से चल रहा है। ठेकेदार की कार्यप्रणाली पर सवाल उठाते हुए स्थानीय लोगों का कहना है कि रात को आराम और दिन में काम की नीति के कारण यातायात बुरी तरह प्रभावित हो रही है। बुधवार 24 दिसंबर को हतई इलाके में ठेकेदार की लापरवाही तब चरम सीमा पर दिखी जब खुदाई के दौरान जलापूर्ति की मुख्य पाइपलाइन फट गई, जिससे पूरा चौराहा तालाब में तब्दील हो गया और स्कूली बच्चों सहित वरिष्ठ नागरिकों को कीचड़ व पत्थरों के बीच से जान जोखिम में डालकर गुजरना पड़ा। शहर के विकास के लिए राज्य सरकार द्वारा उपलब्ध कराई गई करोड़ों रुपयों की निधि अब विवादों के घेरे में है। आरोप है कि मनपा प्रशासन और अधिकारियों की साठगांठ से नए ठेकेदारों को काम बांटकर केवल प्रतिशत यानी कमीशन का खेल खेला जा रहा है। आलम यह है कि कुछ ही दिन पहले बनी सड़कों को दोबारा खोद दिया जाता है, जिससे सरकारी धन की जमकर बर्बादी हो रही है। धूल, गड्ढों और जल जमाव के कारण शहर की सूरत बिगड़ चुकी है, लेकिन मनपा प्रशासन इस गंभीर स्थिति की ओर पूरी तरह आंखें मूंदे बैठा है। चुनाव के ठीक पहले विकास के नाम पर जनता को असुविधाओं की खाई में धकेले जाने से नागरिकों में भारी आक्रोश व्याप्त है। इस पूरे मामले पर शिवसेना नेता एवं विधायक हेमंत पाटिल ने कड़ा रुख अपनाते हुए प्रशासन को आड़े हाथों लिया है। नांदेड़ के विकास कार्यों में बड़े पैमाने पर भ्रष्टाचार और लापरवाही बरती जा रही है। मनपा आयुक्त को इन कार्यों पर कड़ी निगरानी रखनी चाहिए थी, जो नहीं हुआ। मनपा चुनाव संपन्न होने के बाद इन सभी संदिग्ध विकास कार्यों और निधि के वितरण की उच्च स्तरीय जांच निश्चित रूप से करवाई जाएगी, ताकि जनता के पैसों का हिसाब लिया जा सके। ऐसी चेतावनी विधायक हेमंत पाटिल ने एमसीएन हिंदी न्यूज के माध्यम से दी है। याच्यामध्ये महानगरपालिका आयुक्त आणि त्यांचं जे प्रशासन आहे त्यांच्यावर पूर्णपणे जबाबदारी आहे, तेव्हा त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे होतं। महापौर आता काही बॉडी नाहीये, कुठलेही नगरसेवक नाहीत, महापौर नाहीत। अशा वेळेस महानगरपालिका आयुक्ताचं काम आहे, निवडणुका आहेत, रस्त्यांची कामं व्हायला पाहिजे, दिवसाढवळ्या काम करतात। आपण बघताय की छत्रपती नगर पासून तर आयटीआय पर्यंत मोठे मोठे वृक्ष 30 वर्षापूर्वी कृतगतीच्या अगोदर लावलेले सगळे वृक्ष त्याच्यावर केमिकल टाकून त्याची तोडतायत, फांद्या कापतायत। खरं म्हणजे हे वृक्ष जे आहेत ते दुसरीकडे लावले पाहिजे, ते पुनर्जीवित केले पाहिजे, तसं कायदा आहे। परंतु इथं बघताय की सर्रास कत्तल वृक्षांची चाललेली आहे। लाईटचे पोल चांगले होते, ते काढून परत डिवायडर मध्ये नव्याने डिझाईन आणलंय, नवीन पोल लावतायत। केवळ शासनाचा पैसा पुन्हा पुन्हा खर्च करतायत, उधळपट्टी करतायत। त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा चाप या महानगरपालिकेच्या आयुक्त आणि त्यांच्या सहकार्यावर नाही। निश्चित जे जे कामं पुन्हा पुन्हा होतील किंवा चुकीचे होतील, आचारसंहिता संपल्यानंतर ते चौकशा केल्या जातील। नांदेड शहरामधल्या ड्रेनेजचा बट्ट्याबोळ झालेला आहे। मी स्वतः या पावसाळ्यामध्ये सिडको भागात गेलेले असताना लोकांच्या संडासामधनं पाणी घरामध्ये वाहून येत होतं, गुडघ्या इतकं पाणी साचलेलं होतं। इथे नांदेड शहराचा इतिहास आहे, अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करणारी ठेकेदार मंडळी इथं पोहोचल्या जाते। त्यामुळे शहराच्या एकंदरीत विकास कामांचा मोठ्या प्रमाणावर बट्ट्याबोळ झालेला आहे। खरं म्हणजे एकदा काम केल्यानंतर आजही आपण बघतो की मुंबईमध्ये इंग्रजांनी बांधलेल्या ड्रेनेज लाईन 100 वर्षानंतरही आज साबित आहेत। निजामाच्या काळातल्या जुन्या किल्ल्यावरच्या पाईपलाईन असतील, त्या पाईपलाईन आजही साबित आहेत। परंतु दुर्दैवानं निकृष्ट दर्जाचे ठेकेदार मार्केटमध्ये आणणं, त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणात पर्सेंटेज घेणं आणि लगेच 2-4 वर्षात ते परत काम काढणं ही इथली शहरातली एक रीत झालेली आहे। तर त्याला चाप लावण्यासाठी शिवसेना निश्चित कटिबद्ध आहे। या सगळ्या म्हणजे ठेकेदार पोचण्याचं काम केलं जातं असं आपण म्हणतो। हो, याच्या सगळ्याच्या झारीतला शुक्राचार्य कोण आहे असं आपल्याला वाटतं? कोणत्याही एका व्यक्तीवरती आरोप करता येणार नाही, परंतु मागच्या 72 वर्षापासून शहरावर आपण बघता की काँग्रेसचं जिथं राज्य होतं आणि अशोक चव्हाणांना मानणारा मोठा गट
त्याच्यामध्ये काम करत होता. तर जो कोणी शहराचं नेतृत्व करतो किंवा जिल्ह्याचा पालक किंवा नेता म्हणून आपण पुढं सन्मान घेतो, त्या पद्धतीने इथल्या सोयी सुविधांची जबाबदारी सुद्धा त्यांनी घेतली पाहिजे.